काय बाई, सकाळपासून मीच काम करते एकटी. घरात तर कोणी दिसतही नाही, पण मी काय यांचे काम करायचे. एक तर मला माहेरी जायचं ते, हे तर काय जाऊन देणार नाही. काम करू करू बी मला कंटाळा आलाय. काय कसं बोलावं यांना मी, मला माहेरी जायचंय. हे तर माणूस आहे ना डोक्यात आउटच आहे. आणि हे तर फक्त आहे ना त्याच्या आईचं आणि त्याच्या बापाचंच ऐकत असतो, माझं तर कोणीच ऐकत नाही. मला ना आता मी घरी जायचंय, मी काही ना काही करायलाच कोणीच नाही आज घरात. मी सकाळची एकटीच राबते. यानं कोणाला माझी काळजी बी नाही. नुसतं लग्न करून आणले म्हणजे काय नोकऱ्याने आणली काय? एकट्यानेच काम करायची इथं. काय ग काय आले का तुम्ही? आलो ना. अहो इथं राहा ना उभे. हा बोल ना, काय बडबड करू राहील? काय तोंडात बडबड करते तू? काय अहो काय नाही, तुम्ही कुठून आले तुम्ही आता? मी बाहेर गेलतो जरा, काम होतं. अहो सकाळची मी एकटीच घरात आहे. हा मग मला तुमच्या सोबत थोडं बोलायचं होतं. काय बोल ना. आता तुला लग्न करून आणलंय, मग घरात एकटीच आहे, मग त्याला काय आलं? अहो घरात मी एकटीच काम करते, तुम्हाला काहीच नाही वाटत का माझ्याबद्दल? मग आता तू लग्न करून आली, मग तुझं कामच आहे ते. कामाचं म्हणजे आता ही सासूबाई काही करत नाही, नुसती हिंडत राहते इकडे तिकडे. मी काय करायचं? आता आईचं वय झालं, कव्हर करणार आहे ती. सून कशासाठी आणली? अहो एवढं 5-6 जणांचं ते, आता म्हातारीचं बी करावं लागतं मला. म्हातारी तर अशी आतुरंडातच खेळलेली. आता तुझं घर काय आणि इकडचं घर काय सारखंच आहे ना. घरात काम केलं तर तू काही बारीक होणार आहे का? मला आहे ना 2000 रुपये देता. कशाला? अहो सांगू, अहो द्या ना, मला 2000 रुपये लागतात. मला कशाला पण? अहो मला माहेरी जायचंय माझ्या आई बापाकडं, ते आजारी पडले. मागच्या महिन्यात तुला 5000 दिले होते, त्याचं काय आलं? संपले. 5000 का? आता किती खर्च आहे, महागाई किती झाली. 5000 काय होतं सांगा बरं? तू दरवेळेस आईकडे माहेर जायचं राहिलं का पैसे मागत राहती? मग पैसे नाही मागायला पाहिजे का? अहो आता तुम्हीच त्यांचे लेख झालेले. आता त्यांना हाय का कोणी? मला भाऊ असतात तर मी तर मागितले असते का त्यांच्यासाठी? हा पण मग किती वेळ द्यायचं? एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे. म्हणजे द्यायचंच नाही? ते पण तुमचे आई वडीलच आहे ना. लग्न त्यांनी काय मला काही 5 लाख रुपये हुंडा दिला होता का? लग्नाच्या अगोदर तर मला नाही म्हणत होते की नाही का तुझे आई वडील ते माझेच आई वडील आहे. मग ठीक आहे ना, तेवढं मी बोललो ना की त्यांच्या सुखा दुःखात उभं राहील. मग काही इथून इकडचं सगळं उचलायचं आणि तिकडे द्यायचं का? म्हणजे एवढंच द्यायचं आणि ते पण बोलून दाखवायचं? बोलून नाही दाखवायचे, मी तुला सांगतोय. मी तुला कधी माहेर जायला नाही म्हणलोय का तुझा? पण दरवेळेस पैसे द्यायचे. सकाळपासून मी तर राब काम करत राहते आणि ते तर तुम्हाला दिसतच नाही. अजून म्हणतात की रिकाम टवळी बसेल राहते. तू घराची मालकीण आहे ना. मालकी नाही म्हणजे, पण मी सगळ्यांचं ते म्हातारीचं करावं लागतं. ती जागेच सगळं संडास बाथरूम तिथंच करते सगळं. मग तुला आणलं कशाला? आपले म्हणजे मी नोकरान दिसते का तुम्हाला? आपली सासू आहे ती, आईच्या ठिकाणी आहे. तिचं केलं तर तू काही हे होणार आहे का? अहो भाडं किती वाढले आता. बसचं भाडं वाढून गेलेलं आहे, तर मला 2000 रुपये लागतील. आणि मला त्याच्यासोबत आहे ना, मला जवळपास 70,000 तरी द्या मला. बाबू 70,000? अहो ह्या वेळेस काय झालं माहितीये का, पिकाचं इतकं नुकसान झालेलं आहे ना, त्याच्यामुळे ना त्यांना घरात म्हणजे किराणा तर कानायला हे नाही आणि त्यांना शेतीचं पण करून घ्यावं लागणार आहे. तर तेवढे थोडेफार पैसे मला एक नेमकी समजत नाहीये, तुझ्या घरच्यांनी माझं तुझं लग्न लावून दिलंय पैशासाठी का आणून द्यायला दिलंय का तुला माझ्या बरोबर जोडीदार म्हणून दिलेलं आहे? जोडीदार तर ठीक आहे, जोडीदार तर आहेच ना मी. पहिले त्यांना पहिले 2 लाख दिले, ते दिले का परत त्यांनी? मग देतील ना, कुठे चालले पडून? आणि त्यांचं काय, ते सगळं माझंच आहे ना. मग द्यायला कधी त्यांनी द्यायला पाहिजे. तू इथून घेऊनच जातीये. घेऊनच जाते म्हणजे तुमचं खूप झालं बरं का. मागे पण नाही करणार, किती कटकट लावते, पैसे दिले आणि त्याचं मागताना पण किती टाइम मागितले. तुम्हाला नसेल द्यायचं ना मला. आवाज आहे ना, हळू करू. आपल्या तुला आज सासूचं करायला जड जातंय. मला माझ्याकडून होणारच नाही आता. ती आज सासू गेली उडत आणि तुमच्या घरात येऊन आहे ना, माझं इतकं नुकसान झालेलं आहे ना. एक तर चांगलं स्थळ आलं तर माझ्या आईने दिलं नाही. काय नुकसान झालं? ती तुम्ही राबते. दुसरीकडे गेली असती ना तर मी चांगले जॉब करत असतील, माझ्या हाताखाली 2-4 म्हणजे तुझं माझ्या लग्न आलं, लय मोठं नुकसान झालं. तुझं काय नुकसानच आहे ना. मग तुमच्यामुळे मी काय लय सुखात आहे काय? मग नव्हतं करायचं ना. हा मग नव्हतं करायचं. मग अच्छा, म्हणजे करायच्या वेळेस मला एवढं सांगितलं की मी तुला हे देईल ते देईल आणि आता लगेच माझं तू म्हणजे नुकसान करायचं झालं म्हणजे मी काही तुझ्या काही घरदार लुटून आणलं का?
घरदार लुटायचं नाही हो, जाऊ दे. तुम्ही मला पैसे देणार आहे का नाही? मला जर कमीत कमी नाही 1 लाख तरी पाहिजे, पण मी तुमच्याकडे 70,000 मागितले. तेवढं पिकाचं नुकसान झालं तेवढं देऊन टाका. नाही भेटणार. कटकट घालू. नाही भेटणार. काय का बरं करायचं? नाही भेटणार? नाही भेटणार. जास्त बोलू नको, नाही तर तुझ्या कानपाड्यात लावून देईल मी आता डायरेक्ट. तू ना वाद नको घालू आजी सासूच्या कारणावर. मी आता तुला सांगतो. ओ शांत बसा. तुम्हाला फक्त माझं तोंड दिसतं, मी सर्वांचं करते ना. तुम्हाला कदर नाही त्या गोष्टींची. तू हळू आवाज करून बोल माझ्याशी. हळू म्हणजे ऐकू दे ना, सर्व गावाला ऐकू दे सुनाल कसं वागवतात. आणि 1 रुपये मारलं अंगावर फेकून नाही मारते. किती दिवसाची एकच साडी घेतलेली. एवढे 2 लाख दिले ते काय झाले? 2 लाख म्हणजे ते माझ्या आई बापासाठी. मी तुम्हाला बोलली ना. तुला मी आता सांगतोय आवाज वाढवू नको, हळू बोल. मी ना एवढं सहन नाही करणार. तुम्हाला माहिती आहे बायका विरुद्ध काय कायदे चालू आहे. हा, आणि काय? सगळ्यांना जेलमध्ये टाकते का नाही बघा मग तुम्ही. हा तू केस करणार माझ्यावर? मग सगळ्यांवर मी केस. काय म्हणते तू? तुम्ही आता मला मारायला पण सुरुवात केली का? काय म्हणते तू? माझ्यावर पोलीस केस करशील? मग मी तुम्हाला माहिती ना माझ्या घरातली परिस्थिती काय आहे. आणि अरे ठीक आहे ना, मी समजून घेतलं ना, पण किती वेळेस पैसे द्यायचे? अहो माझ्या भाऊनी माहिती का तिथं काय परिस्थिती. त्यांना नाही का ना आता ते त्यांना काही झालं ना तर मी नाही तर आता ठीक आहे ना, आपण एकदा दिले 2दा दिले ना, मला काय सांगू नको, नाही भेटणार पैसे. अहो ऐका ना. जीवन बाई आज पाणी आलं वाटतं. सगळं तळाला पाणी गेलंय. बापरे बापरे. काय बुचकळून राहिले का? अवघड झालं. हात लावा हात लावा. कशाला? अहो धरण थोडस. तुम्हाला काय माया दया आहे का नाही काही? अगं माया दया, आम्ही 15 लिटरचे ड्रम व्हायचं विहिरीवरून, आणि तुला 2 लिटरचे बकेट उचला नाही. लोक हसतील तुझ्याकडे पाहून. एवढं मोठं शरीर काय कामाचं तुझ्या? फ्रॅक्चर झालंय. अगं तुझ्या जेव्हापासून तुला सून करून आणले तेव्हापासून मी डोक्याच्या केसापासून तळपायापर्यंत फ्रॅक्चर व्हायले. तुमचं सोडा. हे थोडं खाली तर ठेवा ना थोडस. मी ठेवत नसते. तुम्ही बी ना हे काकाच आहे. आता या आका कोण आणलं? तुम्ही समाजात जा, तुम्हाला कळायला आका काय. है ना, आता बाहेर गेल्यावर आका कसं समजत? अहो तुम्ही आका आणि तुमच्या आकाच्या आका कोण आहे माहितीये का? हा तुमचा नवरा. आकाचा काय लावलं आका? आका ही शिवी बिवी नाही ना एखादी? आता आका मध्ये काय शिवी आली? अहो आका म्हणजे त्याची बघून सगळ्यांना फाटते, तशी तुम्हाला बघून माझी फाटून जाते. बरं वाटती काम कर म्हणे आका आहे. मी काय आका आणि बोका? चल काय मला एक सांग, तू हे पाणी कुठे घेऊन चालली? हे ते गायला देते ना. गाय ना एवढ्या एवढ्या ह्याच्यामध्ये पाणी देती? तिथे देते ना ओतून. अगं शिल्पे मला एक सांग, तर तुला एक काम तर धडायचं येतं का ग? बाई तू घरातले काम मीच करते का तुम्ही करू राहिला? तर मेकअप करता करता सगळी दाताला लिपस्टिक लागते, अशी लिपस्टिक लावेल राहते तोंडाला. पुसा बरं. ती बी मीच पुसू का आता? आता माझ्याकडे आरसा आहे का आता? बाई कुठं न्यावा का नाही? अगं कुणी 4 पाहुणे आले तर काय म्हणतील? एवढं मोठं शरीर तुझं काय कामाचं? तुमची सासू आहे ना, तिचं करत जा, तुम्हाला चांगला लाभ तरी भेटेल. आतापर्यंत मीच केलं तिचं, पण तिचं पुण्य थोडस तुला लागावं म्हणून मी करते. आणि शहाणपण नाही करते का? तुझ्या बापाचं घर नाहीये? तुमच्या कुठे बापाचं घर आहे? माझ्या बापाचं नाही म्हणजे मग मला काय घरी काढून देते काय? तुझी सासू आहे मी. सासू म्हणून काय झालं? आणि मग तुम्ही माझा बाप काढशाल का? मग बरोबर आहे ना, तुझ्या बापाचं घर आहे काही? हे सगळं आहे ना आम्हीच कमवलेलं आहे. कुठून कमवलंय? तुमच्या बापाचं नाही माझ्या बापाचं नाही. शांत बसा. शांत बसा म्हणजे? सासूला शांत बसा म्हणजे तुला लोक कसं लावताय तुम्ही? आता पण झालं, आता मला तिकडे जाऊ द्या. आणि मी ते गायला पाहिजे. तुम्ही ना ते एक काम नाही करते. मी तर मस्त टवळ्यासारखं बसेल राहता आहे तर खायचा. अगं सासूला टवळी म्हणते का? सासूला टवळी म्हणते का कुत्रे? मग मी आल्यापासून एक कामाला हात लावते का बाई तू? मग तुला काय पूजाला आणलं काय देवघरामध्ये? मग मी नुसते कामच करू का? मग दुसरं काय काम आहे तुला? मग नवऱ्याचं करावं लागतं. तुम्ही करणार आहे का माझ्या नवऱ्याचं? नवऱ्याचं काम मग ते करायचंच नाही ना. नवऱ्याचं काम करायचं एवढं जीवावर येत होतं. तसं राहायचं होतं गावाकडं आई बापाची. तर माझ्या आई बापाने दिली काढून. आता मी काय करायला ते पाहिजे? वैतागली असं अशी अशी आहो तसं सांभाळूस तर. वैतागले नाही. एक म्हणजे कर्तव्य म्हणून केलं लग्न आहे. कर्तव्य म्हणून मग तुझं पण कर्तव्य आहे. आता त्यांच्या कर्तव्यासाठी तर तुझं कर्तव्य पार पाडायचं, सून म्हणून काम करायचं. आणि माझ्या आई बापाला मध्ये ओढायचं नाही. तुम्हाला पहिले सांगते. पहिले पण म्हणे ओढायचं नाही म्हणजे मग? बापाचं नाव कोणी घेतलं? मग एका तुझं घर आहे काय सगळं तुझं पुढं पुढं करायला? हा घर म्हणजे मी लग्न करून आले माझंच घर आहे आता हे. लग्न करून आले म्हणजे? हा लग्न करून आले म्हणजे मी बी लग्न करून आले ना. तेव्हा दिवसभर कामाला जायचं शेतामध्ये, तेव्हा संध्याकाळी आम्हाला भाकर भेटायची. 8 दिवस ना नवऱ्याचं तोंड बघता येत नव्हतं आम्हाला. इतकी डेंजर सासू होती. आणि इथं दिवसभर त्या नवऱ्याला डोकं लावित राहते. दिवसभर नवऱ्याला डोकं लावित राहते. तुम्ही किती काम करताना कळलंय. तुम्ही ना मी आल्यापासून गंमत बघते. एक म्हणजे सून आली याचा अर्थ असं नाही की नाही का सासूने सगळे काम सोडून द्यायचे. सुना नोकऱ्या नसतात, त्यांना पण काही जीव असतो. काय जीव असतो? एवढे दिवस आम्ही करत होतो तेव्हा आम्ही असंच म्हणतो का आमच्या सासऱ्यांना आम्हाला जीव आहे का नाही?
सासूबाईने सांगा सांगितली सासू कशी. आणि ती अंतरुणात पडले 15 वर्षापासून, ती काय सांगून तुला? ती म्हणे इथं पायापासून जपून राह म्हणे, ती चांगलं जोडून काढून म्हणे तुला. हा मग तरी पण तू एवढी बडबड करते का? तुमच्या सारखीला अशीच सुन बरी. हा ना? जर अशी नरम असते ना, आता जर तू जास्त बडबड केली ना, दगड उचलीत असून तुझ्या डोक्यात घालत असते. गपचूप बकेट उचलून गायांजवळ जा पाणी द्यायला, आणि एवढ्या बकेटीमध्ये 10 चक्रा मारावं लागेल. मोठी बकेट घ्यायची जरा. एवढी हिंमत कस काय झाली तुम्ही दगड उचलायची? पोलीस केस करून टाकाल तुम्हाला, माझं माहिती नाही ना. पोलिसाची धमकी देते काय आम्हाला तू? मग या अशी पोलिसाला वाटी लावतो आम्ही. वाटी लावून दाखवा आताचे पोलीस कशी. कळण ना तुला? मग येऊ दे कोणता पोलीसवाला येतो घरी. आकाला सोडलं नाही तुम्हाला काय सोडणार आहे? आकाला सोडलं ना? काय आका लावलं? कोणत्या आकाला नाही सोडलं पोलिसांनी? मला तर कळतच नाही नक्की हे आका हाय तरी काय. ए बाई घे ना पायी. एकेकाचे नाट्य मी सहन करू काय? ए बाई पाणी घे ना बाई. हे नवऱ्याचं करा, यांचं करा, या गायांचंही करा. अगं बाई तुला माहितीये का, तुझं आयुष्य खूप छान आहे, सुंदर आहे, आणि माझं हे नवऱ्याचं करा, हे सासूचं करा. ही सासू आहे ना मला एक लिपस्टिक घेऊन देत, आणि स्वतः आहे ना मस्त लावून फिरती. मला म्हणते एवढी डार्क लिपस्टिक लावते. तुझं तर बरं आहे ग बाई, तू मस्त बसायचं, खायचं, प्यायचं, आणि माझं तर बघ इकडं नवऱ्याचं करा, आणि ते सासूचं करा, ते आजल सासूचं करा, आणि ते आजल सासू नुसती पडेल राहती, ते एक कामाला हात नाही लावत. घे ना बाई पाणी पिऊन घे बाई, तुझ्या जीवाला किती सुख आहे. इथं माझी सासू यात काम ऐकत नाही, आणि मला नुसती काम सांगत राहते. बाई काय सांगू तुला. मला सांगे बाई, तुला काय सांगू, माझं जगणं मुश्किल झालंय ग. आणि सांग बरं कोण आहे माझ्याकडून, सांग बरं. फक्त लग्न करून दिलंय मला या घरात, पण ही सासू माझं ऐकत नाही. आता नवरा तर म्हणजे फक्त आईच ऐकत राहतो. आता मी काय करायला पाहिजे सांग बरं. एक काम करते मी, त्यांना आहे ना त्यांची पोलीसच कंप्लीट करून देते. हा तुम्ही हा म्हटली ना, मी त्यांची पोलीसच कंप्लीट करते. अगं बाई एवढं दुःख आहे ना तुला, म्हणजे मी सांगूच नाही शकत. तुला बी माझ्यामुळे पाणी पिऊन वाटणार नाही. जाऊ दे, मी ना एक काम करते, वाट लावते बघ आता. ऍडव्हान्स वाली वागते असं वाटत नाही का रे तुला? ती मला काय आकान बोकान काय काय म्हणत होती आता. मला पण तेच कळत नाहीये, धमकी द्यायला लागली आपल्याला डायरेक्ट. काय म्हणत होती तुला? मला म्हणे तुमचं लय झालं म्हणे, मी आता ना पोलीस कंप्लेंट करते म्हणे तुमच्या. मला मी म्हणे पोलीस कंप्लेंट करते. ही अशी बोलू कशी काय शकते? लयच पोलीस लावले. आणि आताच्या पोरींना मला हेच कळत नाही, पोलीस काय ते काय घर संसार करायला का काय यांचे. नेमकी लय माल दाखवायला लागली आपल्याला. तिला ना आपल्याला इंगा दाखवाच लागणार आहे जरा. हा लय आती झालंय तिचं. तिचं मी ना वाटलं एक ओढून पण दिली मी तिच्या, पण तरी मला म्हणे आता तुम्ही तुमच्या गुन्ह्यात दाखल कर. एक काय 2-4 वाजवायच्याच चांगल्या. एकाने काय होतं तिला, आपण गांधीव जाऊ द्यायची वे बायको आहे, जीव आहे बायको आहे, पण ती आता जास्त अति करायला लागली. आती म्हणजे डोक्याच्या वर गंमत झाली डायरेक्ट तिची आता. तुला पण धमकी दिली का? मग काय म्हणे? मला म्हणत होती, तिला गायांना पाणी द्यायला चालली होती, तिला मी म्हटलं एवढी बकेट घेऊन चालली का? म्हणे मला उचलत नाही म्हणे बकेट. नुसतं धमक्या नुसतं. अरे बघितलं काय तोंड टाळून कुठे चालली मधी? काय झालं आता? तुम्ही मायलेकर बसले काय बोलू? मायलेकर बसले म्हणजे पाहिलं कशी बोलायची पुतड्यांचं. मायलेकर बसले म्हणे. मग आता आम्ही तुम्ही बसलो होतो. मला विचारत राहत्या, तुम्हाला विचारायला मी बघ काय नोकरांनी सारखे काम करत राहते इकडून तिकडून. पाहा ना त्या नोकरांचा मेकअप बी उतरत नाही सारा सकाळपासून संध्याकाळपर्यंत. मग तेच तर. बघितलं यांचे किती माझ्या म्हणजे डोळ्यात येणे, फक्त माझी लिपस्टिक येते. अगं लिपस्टिक येते म्हणजे मला मारू नका, मी तुम्हाला पहिले सांगितलंय मला मारत नका जाऊ. मारत तुम्हाला काही जाऊ. कायदे कानून माहिती आहे का नाही? काय 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 ते काय आपल्याला लईच कायदे शिकवायला लागले रे. ना. लईच कायदे शिकवायला लागले रे. ए! हा? ऐ! अयो इकडून आले. कुठून आलो म्हणजे? तुम्ही बरे झाले आले. फोन आला होता मला, फोन. कोणाचा? ते नाही सांगत कोणाचा फोन आला. तुम्ही माझ्या देखत या भाऊ. काय नाव तुझं? मला नाव सांगते पण. शिल्पा. शिल्पा. कोण आहे तुमची? सुने. कोण आहे रे? बायको आहे माझी. असं आहे का? हा याच्यासाठी बायको केली का? काय झालं? गेली का म्हणजे? अरे तू डोळ्याने पाहू राहिला, तुझी आई तुझ्या देखत माझ्या देखत तिला मारून राहिले. पोलीस मारलं. कोणी मारला? समजून सांगत होती. आता तुम्ही तिचं मनगट धरलं नव्हतं का? हा मग
चुकल्यावर बोलू शकत नाही त्या सुनाला. हवालदार साहेब तुम्ही एकदम वेळेवर आले. अहो दररोज तुम्ही बघितलं डोळ्यांनी, दररोज मला मारहाण असते. इथं सकाळी मला मारलं, इथे मारलं. आता सांगा बरं मी कोणी काय मारलं तुला सकाळी? तुम्ही खाली मारलं, बस. यांनी मारलं खाली मला. बसा, शांततेत काय घडलं ते सांग. नीट 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 कधी मारलं नीट. तुला? बघा आधी तुमच्या समोरच बघा. ओ मॅडम, नीट खाली बसा. मारलं नाही तिला समजून सांगत होते. अहो समजून सांगण्याची ही पद्धत असती का? अहो पद्धत सासू असते का म्हणजे? हं? तुमच्या घरी सुनाले की नाही काही? हे बघा, माझं वैयक्तिक बोलू नका. माझा वैयक्तिक बोला का मग तुम्ही आमच्या वैयक्तिक गोष्टीमध्ये कसं काय तोंड ए, घालायला? मला 50,000 रुपये महिना देतं गव्हर्नमेंट. 50,000. या गोष्टींचं काय लोकांच्या संसारामध्ये तोंड घालायचं? मला पोलीस या नात्याने 50,000 रुपये पगार आहेत मला. हा मग त्याचं आम्ही काय करायचं? लोणचं घालायचं काय? काय करायचं नाही. तुमच्यासारख्या बाया असा अन्याय अत्याचार करीत असेल ना काय महिलेनं, अत्याचार केला आम्ही तिच्यावर? विचारून दररोज दिला. दररोज मला काही ना काही कटकट घालतात. दररोज आडू पाडू शिवाय देते बाई. चिखन करून अरे 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 हं? अरे बापरे, माझ्या देखत जर म्हणजे तुम्ही तू आता सासूला आणि नवऱ्याला तू जेलची हवा खाऊ घालणार का? हे तर जाऊ दे थोडंफार. यांचे मिस्टर आहे ना, यांचे नवरा हं. हे तर इतके डेंजर आहे. पार मला चापकाने मारलं त्या दिवशी. अरे कुठे गेला तू? कोणी मारलं? कुठं नाही का तू? अहो साहेबीचं काय ऐकता? माझा नवरा 6 महिन्यापासून मुंबईला आहे. कोणत्या नवऱ्याने मारलं अजिबात हिला? बाहेरचा नाही, कुणी आला असेल साहेब, मग हे मारायला. बघा. नाही नाही नाही, त्यांनीच मारलं. तर सुट्टीला आले नव्हते का तेव्हा? त्यांचे फक्त एक छान आहे दिला तर लगेच मला मारलं अरे होतं. अरे अरे हे बघा, तुम्ही आहे ना रीतसर हाच जबाब आहे ना आता पोलीस स्टेशन मध्ये येते. यांच्यावर आहे ना 458 चा गुन्हा दाखल होईल. अय्यो कळतं का? 458 होय, काय गुन्हा असतो हा? 458 चा गुन्हा म्हणजे 7 वर्षाच्या आत जर तुम्ही नवविवाहितांना त्रास दिला, म्हणजे लग्न होऊन किती वर्ष झाले? 2 वर्ष फक्त 2 वर्ष झाले ना. 7 वर्ष आणि तिथून पुढे सुद्धा काही त्रास झाला नाही पाहिजे. कळलं का? असा कायदा आहे. ए 408. बाई, त्यांना सांग पोलीस कंप्लेंट नाही करायची म्हणून. आता आम्हाला काय जेलमध्ये नेऊन बसवती हो. काय? जेलमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला आताच घालणार नाही. तुम्ही काय पासून बोलते जेलमध्ये तू? जा. ए, ए, हे बघा हे बघा. हे बघा, मी इथं सुद्धा तुम्हाला मारू शकतो. हा, म्हणजे तुला आता तुझ्या नवऱ्याला आणि सासूला जेलमध्ये खाऊ घातली, तू आनंदी आहे का? तुम्हाला बोलले तुम्ही पोलीस कंप्लेंट करेल, मला मारत नका जाऊ. आता पण सासूबाईने मारलं. तुम्ही काय तोंड बघत होते फक्त. अगं मारलं नाही ग, काय मारलं नाही बोलती? ओ ग. मॅडम, माझ्या संग बोला. मी स्वतः मारलं बघितलं नाही ना. साहेब तिला मी. स्वतः तिला बघितलं. समजून सांगत नाही होते. नाही. हे बघा, अजून मी हे तुम्ही बघा, दात हे खाऊन बघा. तिचा मनगट धरू राहिले. ऐका ना साहेब, मी काय म्हणतो, सासू आईच्या ठिकाणी राहते. सून चुकली तर समजून सांगितलं अरे त्याच्यात काय अरे, वाईट मान्य आहे? आहे रे बाबा, मान्य आहे. पण ह्या असा प्रकार हं? अहो साहेब ती माझ्या पोराला म्हणे 50,000 रुपये तिच्या मायला द्यायची. तिच्या मायरच्या काय मी उपत गेले काय द्यायला? त्याच्यावरून तिला बोललो आम्ही काय तिला मारलं बिरलं नाही. हे बघा, तिची वाली रीतसर कंप्लेंट आहे आमच्याकडे. 458 तुमच्याकडे गुन्हा दाखल होईल. काय जे बी बोलायचं ना ते पोलीस स्टेशनला बोला. पोलीस स्टेशन मध्ये तुमचे चार्जशीट दाखल करण्यात येईल आणि ते कोर्टामध्ये तुम्हाला न्याय द्यायचा न्याय देईल. चला. हे बाई शारीरिक सांगणार. आणि मानसिक छळ होतो होय माझा होय इथं. होय, नक्की नक्की बरं, मी काय नक्की. म्हणतो शिल्पा, तुझा नवरा आणि तुझी सासू जेलमध्ये गेले, तुला हे चालणार आहे का? चालेल मला. तुम्ही जर सुधारणार असेल ना तर चालेल मला. अयो म्हणजे आता ते काही बोर्डिंग बिल्डिंग स्कूल आहे काय आम्हाला सुधारायला तिथे नेऊन घालायला? जेव्हा तुम्हाला फटके बसाल ना, टायर मध्ये घालतील ना, मग तुम्ही सुधारशाल. तसे नाही सुधारणार. तुम्ही माझ्या देखत त्या बिचारीवर हात उघडू राहिले आणि तुझ्या देखत तुझी आई मारू राहिली, तेव्हा आम्ही नसताना काय करीत असतील? माझा जीव घेते अहो, जीव. ती माझी आई आहे तशी तिची पण आई आहे ना. हा का? नाही आईने नाही. थोडं- फक्त लग्न करायच्या अगोदर फक्त म्हणे की मी तुझ्या आई सारखी सांभाळेल. इथे येऊन मला नुसती नोकऱ्यांसारखी राबवती. खरं. येते जाऊ दे, मला आई- घालून पाडून बोलत असते, नुसती मागून बोलत असते, याच्या त्याच्या जवळ काड्या करत असते ही बाई. हात जबाब आहे ना आता पोलीस स्टेशनला जा. चला चला, लगेच बसा काय गाडीत. ए करायचं? बाई हो, हो. कुठे चालली? हात नाही लावायचा. ए बाई कुठे चालली? मी तुझ्या पाया पडते. हा काय तमाशा लावलाय पोलिस घरी? गावातले सगळे लोक बघू लागले इकडं. मग तुमचे कर्तृत्वच तसे. बाई शिल्पा. याच्या पुढे मी शब्द बोलणार आहे. तुला काय नंगानाच करायचा तो कर. ऐक ना, आपण घरातला मॅटर घरात सॉल्व्ह करू, कशाला पोलीस स्टेशनची पाहिजे? नीट वागवशाल ना मग मला. हा बाई तू म्हणशील तसं तू जसे म्हणशील ना तसं करू बाई, बस. आम्ही ते जे सांगितलं ते द्या मग मला. आणि तू ना पैसे शिल्लक भेटणार नाही. हा पैसे सोडून काय सांगायचं? बघितलं का तिने काय ऐका ब्लॅकमेलिंग केलं? पैसे नाही, द्यायची तर मी नीट नाही बोल. नाही, ते नाही मागते मी. मला घरात आहे ना, माझी साडी नाही हो, माझ्या अंगावर फक्त एकच साडी तीच अहो, तुमचं वापरते मी. कर्तव्य तिला साडी घ्यायला. अहो, काय पैसे? साहेब किलो भर कान वगैरे एवढ्या कानातले तिच्या कानातून तिला साडी घेणार नाही का कुणी? तुम्ही कोणाच्या नादी लागले? आणि तिला मी- ड्युटी जाईन तुमची तिच्या नादी तिला लागले मी तर. कधी नाही म्हणलो साडी घ्यायला. आमच्या ड्युटी जायची काळजी नका करू. तिची कंप्लेंट आहे ना आता, तिच्यावर डिपेंड हा मग मी तिला सांगितलं का तुला परत कोणता सासूरवास होणार नाही. हे साडे बिड्यांचे नाटकं पैशांचे नाटकं जमणार नाही. हा तुला घरात बोलायचं नाही, शब्द बोलणार हे नाही. बघा मॅडम, तुमचा फोन आलेला आहे. तुमची कंप्लेंट तिथं नोंदवलेली आहे, कच्ची कंप्लेंट. तुम्ही येऊन तिथं काय जर तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायचा असेल, सल्ला करायचा असेल, तुमचा जर भरोसा असेल या मायलेकावर, तर तुम्ही तिथं पोलीस स्टेशनला तसं लिहून द्यायचं की मी रागाच्या भरात काही कंप्लेंट केली म्हणून. हा? तुम्ही इथं थांबा, त्यांच्या समोर मी तुमच्या समोरच कबूल करून घेते. हो, विचारू. मला आता मारू नका इथून नाही, पुढं. आणि नाही. मला जे पाहिजे ते आणून द्यायचं. हा हा सगळं भेटल. हा, ठीक ना. अजून तुम्ही काही तुम्ही जर सुनेलं आहे ना, मुलीसारखं वागवलं ना, ही गरजच नाही बरोबर पडणार. आहे पोलीस का? केस वगैरे काही गरज काहीच नाही. आवश्यकता नाही ना मी तुमच्या खरंच कुटुंबाकडे. मस्त
राहते वगैरे, जशी नाही काही इकडे तिकडे फिरते तसं तर तुम्ही मला काही जाऊ देते नाही. पण घरात तरी तर मला चांगलं वागवा, पुरी सारखं वागवा. ऐक ना, मी मीच काय म्हणतो तुम्हाला- शिल्पा, ऐक ना, हे बघ, ही तुझी सासू म्हणजे आई सारखी आहे, हा. बरोबर. मी नवरा आहे आणि थोडं नोकझोक नवरा बायको लग्न म्हणल्यावर येत एवढं नाही. अरे पोलिसांच्या थोडंफार बाहेर ठीक परत आहे, यायचं. थोडंफार मान्य करतो ना. नाही हे जास्तच करत होते. बरं झालं तुम्ही आले साहेब, नाही तर ही बाई डायरेक्ट मला मारून मग टाकला नको असती. नको गुन्हा नोंदू का? नाही आता मला नाही गुन्हा नोंदवायचा आहे. नाही ना, मग ठीक आहे. साहेब तुम्ही खरंच पोलीसवाले का हो? म्हणजे नाही तुम्ही खरंच पोलीसवाले का? लय मोठा डाऊट आहे मला. मला काय समजा ना तुमचा डाऊट म्हणजे काय? तुम्ही खरंच पोलीसवाले का असं? आता तुम्हाला आय कार्ड दाखवू का? दाखवा. मी कंप्लेंट केली ती, होय. कंप्लेंट केली तुम्हाला काय होती. डुप्लिकेट पोलीस वाटलात काय? दाखवा बरं आईकडे तुमचं. अहो मॅडम, आता ते घरी आहे माझं, म्हणजे चला माझ्या घरी, मी तुम्हाला दाखवतो. कोणत्या घरी? मी जिथं राहतो तिथं आय कार्ड दाखवतो ना. बरोबर आहे, बरोबर आहे तुझा प्रश्न. आई कार्ड विचार. नाही नाही मला आईकडे आताच पाहिजे. पोलीसवाला काय असं नसते कपडेच घालून इंडो का? आईकडे नाही कुठे? नाही, कपडे तर आहे ना पोलिसांचे. आईकडे कुठे? आईकडे आय कार्ड घेऊन येतो ना मी. मला आता पाहिजे आईकडे. घेऊन येतो ना. आता आईकडे पाहिजे मला अहो आता. आता नाही मॅडम, पण मला आता पाहिजे. आता कसं सांगू तुम्हाला, नाही आता. 50,000 रुपये हे तुम्हाला कोणती कलम लागली म्हणून तुम्ही 400 कोणती 58 ना? 458 कलम. हा. तुम्हाला मी आता कोणती केस लावू शकते माहिती का? कसले? हा कोणती लावू शकते माहिती का? कोणते? पोलिसांवर तुम्ही चुकीचं हे करून त्यांचे कपडे घालून इथे येतात त्याच्याबद्दलची. हा बेरुपयाची. हा नाही नाही, तसं नाही मॅडम, काय करावं लागतं. करावं त्यांचा फोन लागतं. आला ना. हा किती पैसे दिले त्यांनी तुम्हाला? नाही, काही नाही, पैसे नाही दिले. नंतर आम्ही पैसे घेतो असतो. नंतर पैसे घेत असतो. हा तुम्ही आम्हाला येणं समजता? नाही, माफ करा. नाही पण तुम्ही खरंच तिच्यावर अन्याय करतात ना. अन्याय करतो? आमच्या चेहऱ्यावर लिहिलेलं काय? आम्ही पागल आहे असं कपड्यावर लिहिलंय का? नाही नाही, कोण काय म्हणतो मग? कोण? तुम्ही चुकीचे कपडे घालून आमची पोलीस म्हणून आलेच कस का? नाही, माफ करा त्याच्याबद्दल. परत जर आमच्या गल्लीला दिसले पोलिसाचे 458 लागन तेव्हा लागन माझ्यावर. पण काय आमची ना खडे फोडायला पाठवून निघायची. नाही पण माझी विनंती आहे, खरंच मुलगी चांगली ती तुमची, बाबा चांगली बायको आहे, हुशार आहे, देखणी आम्ही जे आहे, आणि घरचा तिला matter त्रास. आहे, आम्ही पाहून आमच्या घेऊ. घरचा मॅटर आम्ही बघून घेऊ निघायचं. ठीक आहे, सॉरी निघायचं. माझ्याबद्दल काही करू नका पोलिसांकडे तुम्ही हा, आता. बघते मी आता पोलिसांना पण बघते आणि तुम्हाला पण त्या तुम्ही बघते. आता, आम्ही आमच्या परत तुम्ही बद्दल- आमच्या काठी. काठी मला लागत आता. आता मला काठीची येऊ खरी का गरज आहे. ताई? काही घाबरू नका यांना तुम्ही. कोण बोलवलं होतं बाई तो? किती पैसे दिलेत त्याला? मग तुम्ही आता मी नकली काय ना पोलीस बोलवले ते तुम्ही ऐकतच नव्हते. तू इथं घाबरून तरी काहीतरी बोलशाल म्हटलं. काय घाबरून? तुला काय वाटलं मी ओळखणार ना तो नकली होता म्हणून? मग खरं असली पोलीस आता याच्या पुढं आतापर्यंत पाणी तरी हाताने घेत होते मी. याच्या पुढे तू पाणी आंघोळीला सुद्धा आणि प्यायला सुद्धा तूच द्यायचं आणि याला सुद्धा. कळलं का?